पुणे छावणी बोर्डाच्या कत्तलखान्याच्या खासगीकरणावरून एक मोठा वाद समोर येत आहे। या खासगीकरणामुळे कुरेशी समाजाच्या रोजगारावर गदा येणार असल्याचा आरोप केला जात आहे। पण या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊसच्या संचालनासाठी एशियन मीम फूड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे आणि सध्या त्या कंपनीची पडताळणी सुरू आहे। ही निवड टेंडर प्रक्रियेतून करण्यात आल्याचे सांगितले जात असून पुणे छावणी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी या प्रक्रियेला मान्यता असल्याचे सांगितले आहे। तसेच स्थानिक आमदार सुनील कांबळे यांनीही या प्रक्रियेची माहिती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। मात्र त्या कंपनीला कत्तलखान्याचे कंत्राट दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे। या कंपनीच्या मालकावर गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर येत आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या हाती लागलेल्या माहितीनुसार लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात 57,000 किलो गोमांस तस्करी, कथित बनावट कागदपत्रांचा वापर आणि इतर गंभीर आरोपांशी संबंधित गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। याच प्रकरणात कंपनीचे मालक मोहम्मद सादिक कुरेशी यांच्या विरोधात कारवाई सुरू असून ते फरार असल्याची माहिती मिळत आहे। तसेच 8 मे 2025 रोजी त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे। आता प्रश्न असा आहे की जर कंपनी आणि तिच्या संचालकांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद असेल तर टेंडर प्रक्रियेदरम्यान त्याची पडताळणी करण्यात आली होती का? पुणे छावणी बोर्डाला या सर्व प्रकारांची माहिती होती का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुरेशी समाजाच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता असतानाही खासगीकरणाचा निर्णय का घेण्यात आला? या सर्व प्रकरणामुळे नेमकं काय चाललं आहे असा सवाल कुरेशी समाजाकडून विचारण्यात येत आहे। या कंत्राटामागील सत्य काय आहे? कोणाच्या आशीर्वादाने ही प्रक्रिया पुढे सरकत आहे? या प्रकरणाची सर्व अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू। त्यामुळे पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।